नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश. सर्वप्रथम सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, तुम्ही सकाळीच निघाला असाल, वेळेचं नियोजन करून निघाला असाल, तर तुम्ही जसं ट्रेनमध्ये बसता आणि प्लॅटफॉर्मवरून जेव्हा ट्रेनमधून उतरून प्लॅटफॉर्मवरून खाली येता आणि जेव्हा तुम्ही बाहेर येता, जेव्हा रिक्षा पकडता, तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम सामोरं जावं लागतं ज्या समस्याला. ती समस्या आहे मित्रांनो ट्रॅफिकची. तर मित्रांनो, अशा खूप साऱ्या संघटना आहेत ज्या काम करतात, समाजसेवेचं काम करतात. तर अशीच एक संघटना आहे मित्रांनो, ज्या संघटनेचं नाव आहे श्री गणेश रिक्षा चालक मालक संघटना. ज्या संघटनेचं नेतृत्व करते सिद्धी सातारकर आणि सर्व सभासद मिळून ही संघटना चालवतात मित्रांनो. तर अशाच या संघटनेचा तुम्हाला उपक्रम मित्रांनो या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय. पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक युनियन असेल, त्याच्या माध्यमातून ट्रॅफिक हटवण्याचं जे काम केलं, अतिशय सुंदर काम केलंय, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा मित्रांनो प्रयत्न करणार आहे. आपके क्षेत्र का आपके शहर बाजार का शुभ चिन्ह मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, ट्रॅफिक पोलीस असतील किंवा युनियनचे सभासद असतील किंवा मॅडम असेल, किती चांगल्या पद्धतीने काम केलं, ट्रॅफिक हटवण्याचं काम केलं. दिवसभर सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हे काम चालू होतं मित्रांनो. तर किती चांगल्या पद्धतीने आणि हे काम झालेलं आहे मित्रांनो. थोडंसं पण ट्रॅफिक लागलं नाही. जिथे 1-1, 2-2 तास लागायचे, तिथे मित्रांनो 10-15 मिनटं ते 20 मिनटात तुम्हाला स्टेशनवरून बाहेर काढलं जात होतं. मित्रांनो, गेल्या वर्षी मी स्वतः 2 तास एकाच जागेवर उभा होता, पण या टायमाला असं काहीच नाही झालं. एवढं नियोजन मस्त केलं होतं ना सिद्धी मॅडमने की कुणालाच त्याचा त्रास न झाला. अशा खूप सारे लोक मॅडमचे नावं काढतात. खूप सारे लोकांचे चांगलं कमेंट आले की मॅडम तुमच्यामुळे आमचा व्यवसाय झाला, हे झालं ते झालं. मित्रांनो, कसं आहे, जेव्हा एखाद्याच्या मनात चांगलं करण्याचं, समाजासाठी काम करण्याचं, चांगलं करण्याचं जेव्हा मनापासून वाटतं, ती व्यक्ती आहे ना मनापासून काम करते. त्याचं फळ हा देव देत असतो मित्रांनो. शेवटी देवाच्या हातात जे पण असतं, आपण चांगलं काम हे आपल्या हातात असतं समाजासाठी करायला. तर मित्रांनो, अशी जे संघटनेने खूप मस्त काम केलं. माझा पण स्वतःचा पण चांगला व्यवसाय झाला गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये. तर खूप बरं वाटलं आणि माझा पण दिवस खूप सुखकर आणि म्हणजे डोक्याला जर ताप होता कसं होणार किंवा ट्रॅफिकमध्ये कशी गाडी चालवू, हे खूप मनापासून खूप बरं वाटतं. मित्रांनो, अशी संघटना, खूप साऱ्या संघटना काम करतात, पण काही असे लोक असतात ज्यांना हे सगळं आवडत नाही. म्हणजे चांगलं काम केलेलं, जिथं चांगलं होत असेल तिथं काड्या करण्याचं काम हे लोक काही लोक करत असतात. अशा लोकांवर लक्ष नका देऊ. तुम्हाला जर संघटना चालवायची असेल ना, तर अशा लोकांकडे लक्ष न दिलेलं बरं. काय असतं माहिती आहे का, एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती, एखादी संघटना चांगले काम करतात, त्याचं घाण करणं, त्यांची काड्या भरणं, त्यांचे कान भरणं, कुणाला काय पण करणं. आता जर ट्रॅफिक काढतात तर त्यांना आवडत नाही. काही रिक्षावाले असं असतात की हे सगळं त्यांना आवडत नाही. तर ते एखादा बिचारा गरीब रिक्षावाला आहे, तो ट्रॅफिक काढतोय, समाजसेवा देतोय, समाजासाठी काम करतोय,
तर त्याच्या अंगावर गाडी टाकणं किंवा हे क्या मेरे को सब मालूम है मी करता हूँ, मी हे करून झालोय, आता तुम्ही आले. तुम्ही काय केलं? काहीच नाही केलं. तुम्ही फक्त रिक्षा चालवली. तुम्ही समाजासाठी काय काम केलं का? नाही ना. तुम्ही जर समाजासाठी काम केलं असतं तर तुमचं आज नाव झालं असतं. तुम्ही एखाद्याला बोलण्याचा अधिकार नाही. जर संघटना कोण चांगली चालवतोय है ना, तर त्याला तुम्हाला जर ते करायचं नसेल की ते काड्या करायचं तर तुम्हाला काड्या करण्याचा पण अधिकार नाही. तुम्हाला जर चांगलं काम करायचं असेल तर तुम्ही या. तुम्हाला कोण नाही बोललं, तुम्ही पण लिडरशिप करा येऊन. तुम्हाला पण सगळे लोक सपोर्ट करतील. कोण नाही करणार तुम्हाला सपोर्ट? सगळे करतील. पण तुमची जर नियतच खोटी असेल, तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल, तुम्हाला स्वतःचा स्वार्थ साधायचा असेल तर असं शक्य नाही ना. लोक बघत असतात, अभ्यास करत असतात. असं नाही, लोक वेडी नाहीत की कोण कसा माणूस आहे, खरंच तो मनापासून संघटनेसाठी काम करतोय का, समाजसेवा करतोय काय, आपल्या लोकांसाठी. जर मनात तळमळीने जी कामं करणारे लोक असतात ना ती मित्रांनो वेगळीच दिसतात. आणि चावट लोक असतात ना ज्यांच्या मनात काहीतरी वेगळं असतं, दाखवण्यापुरतं असतात, हे थोड्या दिवसासाठी असतात. ते सगळ्यांच्या समोर येतात मित्रांनो. ते असे लोक असतात हे जास्त काळ संघटनेशी टिकत नाहीत, निगडीत राहत नाहीत. त्याच्यामुळे ते आपोआप बाहेर पडतात. असे लोक असतात ते आपोआप बाहेर पडत असतात मित्रांनो. तर अशा लोकांकडे लक्ष नाही द्यायचं. आपली संघटना आपल्यालाच मोठी करायचं. आता कोणी असलं, आता उदाहरण देतो सिद्धी सातारकर, ही आपल्या कायमस्वरूपी थोडी ना संघटनेशी राहणार आहे. अशा किती संघटना येतील, संघटना जात राहतील. पण राहणार आहे तो रिक्षावाला. तर तुम्ही रिक्षा चालक म्हणून जर एकत्रित राहिलं, संघटनेशिवाय कुठली गोष्ट होत नाही मित्रांनो. संघटना हे असतं, संघटनेचा भाग हा सर्वांनी झाला पाहिजे. मी पण स्वतः संघटनेचा भाग आहे. कसं असतं, संघटना असेल तर आपल्याला हक्क अधिकार आपण मिळू शकतो, आपण हक्कासाठी मांडू शकतो. त्यासाठी संघटनेचा भाग असणं पण गरजेचं आहे मित्रांनो. बरोबर मित्रांनो, प्रवाशांनी प्रवास कसा करावा मित्रांनो? तर मित्रांनो, प्रवास करताना तुम्ही स्टेशनहून बाहेर येता तेव्हा जे अधिकृत स्टँड असतात ना तिथूनच मित्रांनो तुम्ही प्रवास केला पाहिजे. त्याचं बेनिफिट सांगतो तुम्हाला. जर कुठे तुमची एखादी बॅग वगैरे काय मौल्यवान वस्तू जर गाडीमध्ये राहिली तर ती कुठे शोधणार मित्रांनो? आता तर तुम्ही शोधू शकत नाही एवढ्या मोठ्या शहरामध्ये. जर तुम्ही सपोज अधिकृत जे स्टँड आहे तिथे तुम्ही गाडी नाही पकडली, लाईनमध्ये गाडी नाही पकडली आणि तुम्ही जाऊन जर अपोजिट साईडला बाहेर जर रिक्षा स्टँडच्या बाहेर जाऊन गाडी पकडली, ती कुठची गाडी आहे, काय गाडी आहे तुम्हाला थोडी ना माहीत असतं ना, त्या स्टँडच्या लोकांना माहीत असतं. त्यासाठी मित्रांनो सांगतो, तुम्ही जेव्हा पण रिक्षा पकडाल, कुठे पण पकडा, ती अधिकृत जे स्टँड आहे तिथूनच पकडा. कारण ती कसे असतं, ते सभासद असतात, कुठल्या तरी एका युनियनच्या सभासद असतात. त्याच्यामुळे ते काय मेसेज आपण टाकू शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला वस्तू तुम्हाला मिळून द्यायला. असे खूप सारे उदाहरणं आहेत जे तुम्हाला खाली फोटो टाकतो. त्याच्यामुळे तुम्हाला समजून जाईल की लोकांपर्यंत त्या वस्तू त्यांच्या भेटल्यात आणि लोकांना किती खुश झाले. सगळं त्यांच्या वस्तू भेटणं म्हणजे आताच्या दुनियेमध्ये खूप मोठी गोष्ट आहे. तर आमची संघटना असेल, कुठली पण संघटना असेल, हे काम करत असतं. तर लिगली स्टँड असेल तिथूनच प्रवास करा मित्रांनो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे जे मला वाटलं, माझ्या मनाला वाटलं. जर शब्द इकडे तिकडे झाले असतील, काही चुकलं असेल तर क्षमा असावी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.